नमस्कार, मी प्राध्यापक एन.आर. जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज. सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 रणसंग्राम सध्या सुरू आहे. रणधुमाळी चालू आहे. सासवडचं राजकीय वातावरण तापतंय. हवामानात थंडी आहे, वातावरण थंडीचं आहे, पण सासवड शहरात मात्र वातावरण तापतंय. पॉलिटिकल टेम्परेचर वाढलेलं आहे. आणि आता आपण सासवड शहरातील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. सध्या जर बघितलं आपण तर सासवड नगर परिषदेचं सार्वत्रिक निवडणूक 2025ची रणधुमाळी सुरू आहे. मतदान करणार आहात तुम्ही. काय अपेक्षा आहे, कसा असावा तुमचा म्हणजे आपल्या सासवडचे नगराध्यक्ष आणि तुमच्या प्रभागाचा नगरसेवक? नमस्कार. कलासिद्धी नृत्यालयाच्या वतीने मी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा देते. मी एक कलाकार पण आहे आणि त्याबरोबर एक गृहिणी पण आहे. पण कलाकार ह्या नात्याने मी असं सांगेल की जे काही सांस्कृतिक भवन आहे किंवा आंबेडकर भवन आहे, कुंजीरवाडा आहे, तर ते आम्हा कलाकारांना त्यांनी एक माफक दरात दिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर पुणे फेस्टिवल जसं पुण्यात असतं तसं सासवड फेस्टिवल जेव्हा आम्ही कलाकार भविष्यात घेऊ तेव्हा नगरपालिकेने पण आम्हाला थोडं सहकार्य करावं. आता एक 4 वर्षांचा काळ सासवड नगर परिषदेमध्ये प्रशासक होता, याची कल्पना तुम्हाला असेलच. त्या अगोदर नगराध्यक्ष आणि नगरसेवक होते. काय अनुभव आला एक गृहिणी म्हणून या 4 वर्षांचा प्रशासकाचा काळ आणि त्या अगोदरचा नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा काळ? नक्कीच फरक म्हणजे फार मोठा फरक आहे की आता मी अलीकडे बघते जी आपली घंटागाडी आहे कचऱ्याची, ती जेव्हा येते तर पूर्वी फार म्हणजे शिस्त असायची की ओला कचरा हा ओल्या कचऱ्यातच टाकला पाहिजे आणि प्लास्टिक नाही आलं पाहिजे त्या ओल्या कचऱ्यामध्ये, आणि सुका कचरा हा सुक्या कचऱ्यामध्ये, म्हणजे इतकं लक्ष बारीक असायचं की ते उतरून सांगायचे की नाही ताई, ओला कचरा हा ओल्या कचऱ्यामध्येच टाका आणि सुका कचरा हा सुक्या कचऱ्यामध्येच टाकला पाहिजे. पण आत्ताच्या अलीकडे मी जी घंटागाडी बघतीये तर आपण प्लास्टिक सकट जरी टाकलं तरी कोणीच काही बोलत नाहीये. पण एक आपण जागरूक जे उमेदवार आहोत तर त्याच्यासाठी आपणच काळजी घेतली पाहिजे की सुका कचरा आणि ओला कचरा आपण टाकला पाहिजे. पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की हे होत नाहीये. तर हा एक फार फरक जाणवतो जेव्हा प्रशासकाच्या जबाबदारी जेव्हा येते तेव्हा ह्या गोष्टींकडे फार लक्ष दिलं जात नाही. नगरसेवक असते तर म्हणजे मी पाहिलं ना, जेव्हा नगरसेवक होते तेव्हा हे व्यवस्थित पार व्हायचं, म्हणजे लक्ष दिलं जायचं की ओला कचरा सुका कचरा. पण आता ते अलीकडे नाही दिसत आहे सर. हाच मोठा फरक आहे. प्रश्न जो आहे की पिण्याचं पाणी जे आहे की ते जे ठरलेल्या वेळेत आहे की पूर्वी दिवसाआड यायचं तर ते येत नाही आहेत. कधी 2 दिवसाआड येतं, कधी 3 दिवसाआड येतं. मग असं होतं की आपण कसं नियोजन करायचं गृहिणींनी, आणि महिलांना तर सदैव पाणी लागतच असतं. पण हे 1 दिवसाचं जे नियोजन आहे ते पूर्वी होत होतं. पण प्रशासकांच्या वेळेस कसं होतं की 3 दिवसांनी 4 दिवसांनी पाणी येते. मग आम्हाला गृहिणींना फार प्रश्न पडतो की कसं करायला पाहिजे. तुमच्या प्रभागाचा नगरसेवक किंवा सासवडचा नगराध्यक्ष यांच्याशी जितक्या सहजतेने संपर्क होत होता तितक्या सहजतेने मुख्याधिकाऱ्यांशी किंवा जे प्रशासक म्हणून आहेत त्यांच्याशी संपर्क होऊ शकतो का? नाही होऊ शकत. म्हणजे बेसिकली आपल्याला नगरसेवक नगराध्यक्ष कोण आहे हे कळतं, पण प्रशासक कोण तिथं आहे हेच आपल्याला कळत नाही. तर आपण कोणाला कॉल करणार? तर नगरसेवक आपल्याला माहिती असतं की आपल्या वार्डात कुठले नगरसेवक आहेत, आपण त्यांच्या घरी डायरेक्ट जाऊ शकतो किंवा ते स्वतःहून आपल्याला कळतं. पण प्रशासक असे काही आपल्या घरी आलेले नसतात, त्यामुळे आम्हालाही माहीत असतं की नगरपालिकेच्या प्रशासकावर कोण आहे. गेल्या 4 वर्षापासून सासवड नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी यांच्या हाती कारभार आहे. त्या अगोदर नगराध्यक्ष आणि नगरसेवक होते. काय फरक जाणवला या 4 वर्षांचा मुख्याधिकारी किंवा प्रशासकाच्या हातातील कारभार आणि नगराध्यक्ष किंवा नगरसेवकांच्या हाती असणारा कारभार? एक सासवडकर म्हणून या 4 वर्षामध्ये काय फरक जाणवला? मी असं म्हणेन की तुमचा प्रशासन हा शब्दच मला ऐकून हसायला आलं, कारण या 4 वर्षात मी दुःशासनाचा अनुभव घेतलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण काय असतो तो फरक जाणवतो. नगराध्यक्ष होताना जो लोकांशी डायरेक्ट कनेक्ट असतो, म्हणजे नगराध्यक्ष असो नगरसेवक, हे त्या वॉर्डातल्या लोकांचा एक हेल्पलाईन नंबर असते. 24 तास 7 दिवस 365 दिवस ही लोक तुमच्या अडीअडचणीला सुखदुःखात उभी असतात. ते कुटुंबाचा आपला एक सदस्य बनतात. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा अनुभव असा आहे की त्यांना फक्त प्रशासकीय पळवाटा शोधणे या कामासाठी नेमले का काय असं वाटण्याची शंका आपल्याला कधी कधी येते. केबिनच्या बाहेर तुम्ही पडलात ना, सर्वसामान्यांमध्ये मिसळलात ना, तर तुम्हाला नागरिकांच्या समस्या कळतील. ह्यांचं मुळातच वेळा 10 ते 5, त्यातल्या निम्मा वेळ लंच ब्रेक, त्यातल्या निम्मा वेळ हे बाहेर मिटिंगला गेलेले. समक्ष माणूस भेटलाच नाही तर अडचणी मांडणार कुठं?
आणि म्हणून मी म्हटलं की आता सुदैवाने 2 डिसेंबर 3 डिसेंबरला निकाल लागल्यानंतर हा जो दुःशासनाचा काळ आहे त्यातनं सासवडकरांची मुक्तता होईल आणि जसंच त्या दुष्काळातनं आपल्याला मुक्तता मिळाली तसं ह्या दुःशासनातनं मुक्तता मिळून चांगलं कार्य घडो. आज आपल्याकडं गराडे आहे, घोरवडी आहे, सिद्धेश्वर, वीरचं जलाशय आहेत, त्यातनं पाणी पुरवठा होतं आहे. सासवडला स्वच्छतेच्या बाबतीत राष्ट्रीय पारितोषिक मिळवणं ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी म्हणतो की सासवडचा जो आपला लौकिक आहे, संत सोपान काकांचा वारसा आहे, तो आपल्याला ह्या पुण्यभूमीचं खरोखर एका पुण्यनगरी पुण्यासारख्या पुण्यभूमीत करणं आणि पुण्यापेक्षाही उत्तम नियोजन होणं आणि सर्व सासवडकर सुखी होणं ह्या बाबतीत घडेल याचा मला विश्वास वाटतो. आणि आत्ता जे उमेदवार आहेत ते सर्व प्रबळ आहेत आणि लोकांच्या मनातला उमेदवार नक्की निवडून येणार याची मला खात्री आहे, तो नगरसेवक म्हणून असो किंवा नगराध्यक्ष म्हणून. प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये नोकरशाही लोकशाहीला बाधा ठरली आणि सासवडचा विकास खुंटला असं एक चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. काय मत आहे तुमचं याबाबत? ती नोकरशाही नव्हतीच, अधिकाऱ्यांची हुकुमशाहीच झाली होती खरं सांगायचं तर. आणि त्यामुळं ती एका अर्थाने प्रशासकीय लोकशाहीला धोक्यात आणल्याचा अनुभव गेल्या 4 वर्षात सासवडकरांना आला. कुठल्याच बाबतीत शिस्त नसणं, ना पाण्याच्या बाबतीत असेल किंवा स्वच्छतेच्या बाबतीत असेल ना आरोग्य सुविधांच्या बाबतीत असेल, कुठलीही सुविधा ही वेळेवर होत नव्हती. आणि त्यामुळं सर्वसामान्य नागरिक जो सासवडकर आहे तो भरडला गेला या सगळ्यातनं. कारण त्यांना सामान्य जनतेशी देणं घेणं नसल्यासारखंच की मी आता बदलून आलोय, 3 वर्षांनी मी दुसऱ्या गावाला असणार आहे, ही जी मानसिकता आहे ती खूप घातक ठरत होती. कारण त्यांच्या एकंदरीत कुठल्याही म्हणजे प्रशासनाचा जो अनुभव येतो की तो इतका विदारक असतो की सर्वसामान्य माणसांना ते झिडकारून लावतात. आणि त्याचा त्रास मात्र सासवडकरांनी खरोखर 4 वर्ष भोगला. आणि दुर्दैवाने मी म्हटलं तसं आता तो दुर्दैवी कार्यकाल संपून अच्छे दिन आने वाले हे एका अर्थाने असं मी तुम्हाला नक्की म्हणेन निलेशजी. 3 डिसेंबर नंतर. धन्यवाद. त्यांनी जसं म्हटलं खरंच अच्छे दिन आनेवाले याच्यातून खरंच प्रचिती येते. आपण अनेक प्रतिक्रिया जाणून घेतल्या. जो 4.5 किंवा 4 वर्षांचा जो प्रशासकाचा कार्यकाळ सासवडकरांनी अनुभवला आहे, सासवडकर खरंच त्रासलेले वाटतात, हैराण झालेले वाटतात की त्या प्रशासकाचा जो कार्यकाळ आहे तिथं तो काळ एकदाचा जाऊ दे, अरे एकदाचा लोकप्रतिनिधींचा काळ येऊ दे, अशा ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण पाहतोय. तर ह्या होत्या सासवड शहरातील मतदारांच्या प्रतिक्रिया. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे सजेशन्स नक्की कळवा. सर्वात महत्त्वाचं, चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.